मेहता का उल्टा चष्मा. बघा मुलांनो, लोन देणं हे माझं काम आहे, का नाही देणार. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 10 दिवसांनी मला माझे पैसे परत हवेत, आणि ते सुद्धा 15% व्याजासोबत, म्हणजे 57,500 रुपये. जर मला माझे पैसे वेळेत नाही मिळाले तर ते कसे वसूल करायचे ते मला चांगलंच ठाऊक आहे. डोंट वरी, तुम्हाला तुमचे सगळे पैसे नक्की मिळतील. तर पैशांचा बंदोबस्त झाला. कुठून केला बंदोबस्त? भिड्या का म्हणतात ना, आपल्याला फक्त फळ खाल्ल्याशी संबंध ठेवला पाहिजे. झाड कोणाचे जाणून काय करायचं आहे. गणपती बाप्पा मूर्ती. सर्वगणक्तुं स्वस्थाय आत्मा सानि राजा सानि पासु सानि लोकासा न्याभाया सानि अग्नेः राजां बहुलां अरोत्वन्नं आयोरेतो अस्मासुधतो मंगलं भगवान् ढुण्ढि मंगलं मुषगध्वजो मंगलम पार्वती पुत्र मंगलायतनो गण. गणपती बाप्पा मूर्ती. गणपती बाप्पा मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे टप्पू दाखव ना. लवकर दाखवा मित्रांनो. दाखवतो, थांबा. ओ यार, कुठे गेली? चल ये. अरे वा 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 वा, काय सुंदर सजवलंय. अप्रतिम, अनबिलीवेबल. हो, खूपच मस्त आहे. खूपच छान. हो, क्या बात है यार. ओय मेक्सिकोचा चिकन इच्छा. ओय सोनिये, एकदम तुझ्यासारख्याच सुंदर आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना. ताजमहल. हाँ. हे जॉर्डनचा पेट्रा. हाऊ ब्युटिफुल. अरे रोमचं कोलिसियम बघा ना, किती सुंदर बनवलंय ते. हे ब्राझीलचा प्राइस द रेडी बोर्ड. वा वा वा, पेरूचा माचू पिचू. सगळेच्या सगळे चमत्कार आलेत. हो 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. येस. ओय कमाल केली टप्पू सेना, तुम्ही एकदम कमालच केली. ओय एकदम चकदे फट्टे पूर्ण डेकोरेशन कमाल. काय ग सोनिये. हो, एकदम फर्स्ट क्लास. हा बाळांनो. थँक्यू. खूप
खूपच छान टप्पू हो, सेना हो, खूप छान, खूप छान, हो. ते काय आहे ना टपू बेटा, हे जे सगळं इंग्रजीमध्येच लिहिलं आहे ना, ते जर मराठीत आणि गुजरातीत पण असतं तर काय आहे की ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही ते पण वाचू शकले असते, जे कोणी दर्शनाला येणार ते त्यांना हा, पण समजलं बरोबर आहे. असतं काय लिहिलंय काय नाही ते. वा टप्पू सेना, तुम्ही लोकांनी तर कमाल केली. गोकुळधामच्या परिसरात जगातले 7 आश्चर्य, 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. वा टपोसेना वा शाबास. हो बरोबर आहे. अविश्वसनीय मुलांनो. 7 आश्चर्य आहे तेच हा. हा, बरोबर. वर का काही नाहीये? अरे बाबानो, हे तर सगळं ठीक आहे, पण हे सगळं काय आहे ज्यावर कपडा टाकलाय? हे काय आहे? काय लपवलंय? लपवलं आहे ते ते मागे. 8वं आश्चर्य आहे. 8वं आश्चर्य? 8वं आश्चर्य? पण जितकं मला ठाऊक आहे जगात फक्त 7च आश्चर्य आहेत. 8वं आश्चर्य कुठून आलं? अरे 8वं आश्चर्य असं काही नसत. 8वं आश्चर्य आहे, आताच तुम्हाला दाखवतो. गोकुळधाम! अब्दुल बागा बावरी, हेवन हेवन. हो हवन सुद्धा करू. अरे आय मीन स्वर्ग स्वर्ग. हो यू मीन हेवन. 8वं आश्चर्य म्हणजे आपली गोकुळधाम सोसायटी आहे. बरोबर आहे. एकदम योग्य बोललास तू टपू. अरे जिथे वेगवेगळ्या भाषा, धर्म, प्रदेश आणि व्यावसायिक लोक एकत्रितपणे राहतात, आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीचा सामना एकत्र मिळून करतात, छोटे छोटे आनंद उत्सवाच्या रूपात साजरे करतात, प्रत्येक दुःख सुखात बदलून टाकतात, अशी ही जागा, ही गोकुळधाम सोसायटी एक आश्चर्यच नाही तर दुसरं काय आहे? अगदी योग्य बोललात बापूजी तुम्ही. आजच्या या सेल्फिश जगात गोकुळधाम सारखी जागा म्हणजे 8वं आश्चर्यच आहे. ओ करेक्ट आहे मेहता साहेब, आपली गोकुळधाम सोसायटी ही 8वं आश्चर्यच आहे. ओय बल्ले 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 सोनिये. टपू सेनेने तर गोकुळधाम सोसायटीचं नाव रोशन केलंय. हो बरोबर आहे. माझ्या पूर्ण आयुष्यात मी एवढी सुंदर सजावट कधीच पाहिली नव्हती. जेठालाल, हे डेकोरेशन 65,000चं वाटत नाहीये. मी म्हणालो हे डेकोरेशन 65,000चं वाटत नाहीये. काही नाही वाटत आहे. 65,000 पेक्षा जास्त महाग वाटतं. हो तेच तर बोलतोय की जास्त महाग वाटतंय. म्हणजे कमीत कमी 2-3 लाखांचं वाटतंय हे सगळं बघून. तू का काळजी करतोयस भाऊ? तू एकदा सांगितलं ना की सोसायटी 15,000च्या वर 1 रुपया सुद्धा देणार नाही आहे, मग विषय संपला, तुझी जबाबदारी संपली. आता बाप्पा काय ते बघून घेतील. बाप्पा बसले आहेत पण ते फक्त 10 दिवस. त्यानंतर काय विसर्जन. गणपती जातील गावाला, चैन पडणार नाही आम्हाला. हा तर तुझा चेन विकून नंतर पैसे फेड. कसले विनोद करतोय. मग काय आहे, जरा शांती ठेवा आणि देवात मन परोवा. पण एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की आपली टप्पू सेना खूपच टॅलेंटेड आहे. यांचं प्रत्येक आयोजन बेस्ट बेस्ट असतं. बेस्ट. सगळ्यात बेस्ट तर आपला ताजमहल आहे. प्रेमाचं प्रतीक आहे. बरं ऐका ऐका हे बघा, मला काहीतरी सांगायचंय. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने तुमच्या सगळ्यांसमोर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हे जे डेकोरेशन टप्पू सेनाने केलंय त्याचा खर्च त्यांनी कुठून केला याबद्दल त्यांनी अजूनही सोसायटीला सांगितलं नाही. त्यामुळे पुढे जाऊन जर काही गोंधळ झाला तर त्यासाठी सोसायटी जबाबदार राहणार नाही. ए भेंडी मास्तर, गडबड तुझ्या बडबड मध्ये आहे. अरे टप्पू सेना त्यांची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडते आणि नेहमी चांगल्या रीतीनेच पार पाडते. अरे पण बस बाळानो. ओय खूपच छान मुलांनो, खूप छान टप्पू सेना. सगळ्यांनी या, अर्धीची वेळ झालीये. होय, बोला गणपती बाप्पा.
तुरवर वंदना सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। गणपती बाप्पा, आमच्या ह्या गोकुळधामचा परिवार एका माळेसारखा आहे आणि इथला प्रत्येक सदस्य म्हणजे माळेतला मोती. आम्हाला असंच एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेव आणि टप्पूच्या पप्पांची सर्व इच्छा पूर्ण कर. हे गणपती बाप्पा, दरवर्षी लाखो करोडो लोक तुमच्याकडे काही ना काही मागत असतात. म्हणून मी यावर्षी निर्णय घेतलाय की मी यावर्षी काहीच नाही मागणार. तुम्हाला जे योग्य वाटेल ते सगळंच द्या. हो, आणि जमल्यास महागाईला थोडंसं कमी करा आणि सरकारला थोडीशी सद्बुद्धी द्या की इतके सगळे जे टॅक्स आहेत ना, त्या सगळ्यांना एकत्र करून एकच टॅक्स करा, जेणेकरून हिशोब ठेवायला सोपं होईल. बस, बाकी तर काय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सगळंच द्या. थँक्यू. हे विघ्नार्त्या, आमच्या बागरूपी या देशामध्ये हे गोकुळधाम एक छोटीशी वाटिका आहे. ही बाग आणि ही वाटिका नेहमी आनंदाने हिरवीगार ठेव. हे बुद्धिदाता, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आपल्या देशात एकही मुलगा अशिक्षित राहता कामा नये आणि देशात साक्षरतेचं प्रमाण वाढू दे. गणपती बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा, माझ्या छोट्याशा परिवारात प्रकाश आणि सुख समृद्धी राहू देत, हीच मागणी आहे. हे गणराया, आयुष्याच्या या धावपळीमध्ये आम्ही सगळे भौतिक सुखातून वर येऊन खऱ्या अर्थाने अंतर्मनातून सुखी होऊ, हीच आमची प्रार्थना आहे. हे लंबोदर, दुःख सदैव दूर ठेव आणि सुखाची कृपा सदैव ठेव. हे गणपती बाप्पा, माझी एकच प्रार्थना आहे की आमची संपूर्ण सोसायटी स्वस्थ आणि आनंदी राहावी. तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे आणि प्रसाद रूपी लाडू मिळू दे. हे सुख करता, मी फक्त इतकंच मागते की माझ्या हंस आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात सुख शांती कायम असू दे. विज्ञानाचं ज्ञान भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवा, जेणेकरून लोकांचं भलं होईल, हीच माझी प्रार्थना. आमच्या गोकुळधामच्या या परिवाराला नेहमीच असंच सुंदर राहू दे. हे गणपती बाप्पा, ओय आम्हा सगळ्यांच्या आयुष्याच्या गाडीला कधीही कुठला ब्रेक लागू नये, कुठलेही खड्डे सुद्धा येऊ नये, पण सफलतेचे क्षितिज असंच गाठत राहो जी. ओय खूप खूप धन्यवाद बाप्पाजी. हे गणपती बाप्पा, माझी एकच प्रार्थना आहे की माझ्या परिवाराचं मन मी सदैव खुश ठेवू शकेन. हे बाप्पा, मी इतक्या वर्षांपासून तुम्हाला बोलतोय, तरी तुम्ही माझं लग्न नाही लावून दिलं. हरकत नाही, नका लावून देऊ लग्न. अहो, पण ज्या मुलीचं माझ्यासोबत लग्न होणार आहे तिचं लग्न तर लावून द्या माझ्यासोबत. त्या बिचारीचा काय दोष? माझ्या लाडक्या गणपती बाप्पा, या टप्पू सेनेची मैत्री सदैव अशीच राहू देत. हे गणपती बाप्पा, मला इतकी शक्ती दे की मी माझ्या आई वडिलांची सगळीच इच्छा पूर्ण करू शकेन. हे गणपती बाप्पा, आम्हाला सर्वांना आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा आशीर्वाद द्या. गणपती बाप्पा, जगात कुठेही कोणीही उपाशी न राहो, हीच माझी प्रार्थना. हे गणपती बाप्पा, आम्ही खूप जास्त शिकून आई वडिलांचं नाव रोशन करू. आजच्या या अशांत जगात सगळ्यांची विघ्न दूर करून सर्वत्र मंगल मंगल करा. हे प्रथमेश, तुमच्याच आशीर्वादाने सगळ्या शुभ कार्यांची सुरुवात होते. बावरीजी सोबत माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात लवकरात लवकर व्हावी असा आशीर्वाद द्या बाप्पा. हे गजानन, बागेश्वरजींकडून चुकूनही काही चूक न व्हावी आणि त्यांना त्यांच्या कार्यात प्रगती मिळावी आणि आपल्या शेठजींचं मन जिंकतील, हीच मनोकामना आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच असंच प्रेम राहू दे. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.
मेहता साहेब, एक गोष्ट तर आहे, आपल्या टप्पू सेनेने तर नेहमीप्रमाणे कमाल आणि धमालच केले नाही का? करेक्ट आहे. कोणाच ठाऊक या सर्व जागा कधी बघायला मिळतील. अरे भिडे भाऊ, ही दानपेटी थोडी जास्तच मोठी वाटत नाहीये? हो. ए टप्पू इकडे. हा भिडे काका, काय? दानपेटी. अरे ही पेटी नाही, पेटारा आहे, पेटारा. अरे इतकी मोठी दानपेटी असते का? भिडे काका, तुम्ही फक्त बघत राहा, पुढे पुढे होतं काय, मज्जा येणार आहे. अच्छा गोली. अरे टप्पू, ओय भिडू, जरा शांत राहा रे. ओय आपले टप्पू सेना आहे, त्यांनी जे काही केलं असेल ते चांगलंच केलं असेल बाप्पाजींच्या कृपेने. टेन्शनच नसतं बाबा. जगातली 7 आश्चर्य गोकुळधाम सोसायटीमध्ये एकत्र आणून टप्पू सेनेने गोकुळधाम सोसायटीला जगातला 8वं आश्चर्य बनवलंय. आपली टप्पू सेना थीम सिलेक्ट करण्यात एक्सपर्ट आहे. दरवर्षी काहीतरी हटके थीम घेऊन येते, पण टप्पू सेना थीम सोबत घेऊन येते वेगवेगळे सरप्राइजेस. यावेळी उत्साहाची ही गोष्ट आहे की टप्पू सेना या गणपती उत्सवामध्ये कोणते सरप्राईज घेऊन आली आहे. तर जाणून घेऊया टप्पू सेनेकडून की सरप्राईज काय आहे. टप्पू, या वर्षी तुम्ही गणेशोत्सवासाठी काय सरप्राईज प्लॅन केलंय? यावेळी असं सरप्राईज आहे की हे सरप्राईज आजपर्यंत कोणी बघितलं नसेल आणि कोणीही विचार केला नसेल. ओ टप्पू सेना, अरे काय करणार आहात या वर्षी? हो बाबा सांगा टप्पू. भिडे काकाला ऑलरेडी त्या बजेटला घेऊन एक झटका मिळाला आहे. आता ते दुसरा झटका सहन नाही करू शकणार. हो बरोबर आहे. आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून त्यांची प्रार्थना का करतो? कारण त्यांची कृपा नेहमीच आपल्यावर राहावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा. बरोबर. तर या वर्षी गणपती बाप्पा तुम्हाला स्वतः आशीर्वाद देणार आहे. हो. अरे वा. ओय गोगी पुत्र, तुम्ही लोक जे काही बोलताय ते काही कळत नाहीये, थोडं नीट सांगा रे. तुम्ही सगळे जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल तेव्हा गणपती बाप्पा थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. वेगळ्या प्रकारे? नाही म्हणजे एक्झॅक्टली काय? हो नेमकं काय सांग रे बाबा. हो काय होणार आहे मुलांना? काहीतरी सांगा. ते सध्या फक्त आम्ही रीटा ताईला सांगणार आहे, जेणेकरून ती त्यांच्या न्यूज चॅनल थ्रू सगळ्यांना ही बातमी सांगेल. या रीटा ताई, तुम्हाला दाखवतो. हा चला. तर मी जाते टप्पू सेनेसोबत त्यांचे सरप्राईज जाणून घ्यायला, पण तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा कल तक. जाऊया. कोणी येऊ नका. गडबड, उत्सुकता, इगरनेस, एन्झायटी, काही म्हणा, पण हे क्षण किती कठीण असतात हे तोच सांगू शकतो जो त्याला अनुभवतो. किती उत्सुकता असते ना जेव्हा लॉटरीचा रिझल्ट येणार असतो, किंवा फायनल एक्झामचा रिझल्ट लागणार असतो, किंवा लग्नासाठी मुलीचा होकार किंवा नकार येणार असतो. माझ्यामध्ये यापेक्षा खूप जास्त उत्सुकता आणि गडबड यावेळी गोकुळधामच्या रहिवाशांना आहे, आणि नेहमीच असते जेव्हा टप्पू सेनेचं गणपती डेकोरेशन नक्की काय असणार आहे हे माहीत पडणार असतं. आणि टप्पू सेना तर नेहमीच वेगवेगळे सरप्राईज देण्यासाठी माहीर आहे. तर काय आहे या वर्षी या पडद्याच्या मागे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत बघत राहा गोकुळधामची दुनियादारी. हसत राहा आणि विचार करा काय असेल या पडद्या मागे. मी बोलतो बाजूला या. अरे या काय, कुठे या, कुठे या? काय, किती माणसं आहात? म्हणजे काय? दर्शन करायचं ना तुम्हाला? हो. तर एक काम करा, 50-50 रुपये प्रत्येकी द्या. माझे मित्र रांगेमध्ये उभे आहेत, तर तुम्हा लोकांचं दर्शन पटापट होऊन जाईल. कोण आहे हा? हिम्मत आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये येऊन हे धंदे करतोस तू? काय धंदे करतोस तू? सोडणार नाही मी. अरे काय झालं रे, काय झालं? त्याला असं पकडलं का तुम्ही? अरे भाऊ पळ. अरे तर याचे सोबतच आहेत. पकडा ना, पकडा. अरे